शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सर्व आपले जे काही शेतकरी बंधू आपल्याबरोबर नवीन नवीन जोडले जात आहेत किंवा बरेचसे शेतकरी आपल्याबरोबर जोडले गेले आहेत, अशा सर्व शेतकरी मित्रांचं मी स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आता इव्हन जे काय आपलं काम चालू आहे आता सांगली, सातारा, कोल्हापूर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, त्याचबरोबर कराड, सातारा कराड, त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी मी जेवढे काही आपलं काम चालू आहे जे काय ऑनलाईनचं, ते अतिशय चांगल्या पद्धतीत चालू आहे आणि त्याचबरोबर शेतकरी रिप्लाय पण चांगले देत आहेत. अशा सर्व शेतकरी बांधवांचं खरं तर मी मनापासून धन्यवाद करतो. इवन जो भी हमारे किसान भाई महाराष्ट्र के बाहर है, जो एमपी, यूपी, हरियाणा, जो भी जम्मू के हमारे 2-4 किसान भाई है, उनका भी यहाँ मैं स्वागत करता हूँ. जो भी किसान भाई हमारी पूरी की पूरी जो शेड्यूल ले रहे, उनके जो रिपोर्ट आपने बताए, जो कि टमाटर खेती में, बहुत ही अच्छा रिप्लाय दिया है आपने, इसलिए मैं आपका तहे दिल से धन्यवाद करता हूँ. सर्व शेतकरी मित्रांना खरं तर आजचा आपला विषय लक्षात घ्या की बरेचसे जे काही कॉल येत आहेत मला आता, त्या संदर्भात आपली खरी व्हिडिओ आपण तयार करतोय. खरं तर इतका वेळच नाही व्हिडिओ तयार करायला, कारण रोजचे रुटीन जे काही व्हिजिटचं रुटीन आहे आणि त्याचबरोबर ऑनलाईन जे काही फार्मरचे शेड्यूल लिहायला जो काही वेळ किंवा वेळ भेटत नाही आपल्याला, त्याच्यामुळे खरं व्हिडिओ लेट होत आहे, पण हरकत नसावी. आजचा आपला विषय आहे कांदा पिकातील कांदा पिकातील मर त्याची कारणे व त्यावरील उपाययोजना आपण बघणार आहोत आज. शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या जे काही व्हिजिट झाल्या आपल्या 15 ते 20 दिवसापासून, 20-25 दिवसापासून किंवा एक महिन्यापासून बऱ्याचशा व्हिजिट चालू आहे. लक्षात असं आलं की कांद्याच्या नेमकी समस्या काय, नेमकी अडचणी काय येत आहे की कांद्याला जी काही कांदा तर त्याच्यामध्ये प्लांटेशन आपण व्यवस्थित असून किंवा जे काही प्लांटेशन करतो आपण त्याच्यामध्ये कसे बदल हवे, आज या सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आपला असा आहे की म्हणजे आता बघताना आपल्या लक्षात आलेल्या गोष्टी: लागवडीचे अंतर, व प्रकार. लागवडीचे अंतर व प्रकार लक्षात घ्या. बरेचसे शेतकरी जे काय कांद्याचं प्लांटेशन करतायत ते वाफ्याच्या याच्यामध्ये प्लांटेशन करतात, हरकत नाही. ज्या ठिकाणी जमिनीला उतार चांगला आहे, जमिनीमध्ये पाणी साचत नाही किंवा जमीन आपली थोडी हलकी जमीन आहे, मुरमाटी हलकी जमीन आहे, जसं की रायपूर, त्याचबरोबर भडाणा, त्याचबरोबर चांदवडचा काही भाग झाला, अशा त्याचबरोबर सिन्नरचा काही भाग झाला, अशा ठिकाणच्या जे काही जमिनी या हलक्या जमिनी, आणि अशा हलक्या जमिनीमध्ये ठीक आहे, जर तुम्ही वाफ्यामध्ये प्लांटेशन करत असाल आणि जर पाऊस पडल्यानंतर जे पाणी जर साचत नसेल तर तुम्ही तिथं निश्चितचपणे वाफ्यामध्ये प्लांटेशन करायला हरकत नाही. त्याचबरोबर ज्या ठिकाणी थोडी काळवट जमीन आहे, आपल्याला माहिती की आपल्या जमिनीची जी काही कुवत आहे ती थोडी काळीभोर असल्यामुळे पाणी साचून जमिनीमध्ये पाणी साचून मर होते, अशा ठिकाणी निश्चितचपणे लागवडीचा प्रकार बदलायला पाहिजे. आता ज्या शेतकऱ्यांनी प्लांटेशन करून घेतलेले त्यांना हरकत नाही, पण जे नवीन शेतकरी प्लांटेशन करणारे त्यांनी इथे समजून घ्या. बऱ्याचशा वेळेस काय होतंय की पाणी जास्त साचल्यामुळे जे काही वाफा आहे आपला, आणि अशा वाफ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतंय अशा ठिकाणी कांद्याची आपल्याला मोठ्या प्रमाणात मर झालेली दिसते, माना टाकलेली दिसते आणि स्प्रिंग होताना दिसते किंवा एक कॉईल होताना दिसते वरती. अशा ठिकाणी निश्चितचपणे आपण लागवडीचा जो काही प्रकार आहे तो प्रकार बदलून घ्यायला पाहिजे. मग प्रकार बदलायचा तर काय करायचं? प्रकार बदलायचं म्हणजे काही विशेष नाही, तर जी काही आपण बेडवरती प्लांटेशन करत चला, एक बेडचा अंतर जे आहे, ज्या शेतकऱ्यांना बेडवरती प्लांटेशन शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी बेडवरती प्लांटेशन करा. बेडचं जे अंतर आहे आपलं ते लक्षात घ्या. एक 3.5 फुटाचा जर बेड पाडला, 3.5 फुटाचा जर बेड पाडला तर योग्य आहे. 3.5 फुटाच्या पुढचा जर बेड असेल तर त्याला लॅटरल डबल पसरावा, डबल लॅटरलचा वापर करायचा. जर बेड तुम्ही 3 फुटाचा पाडताय, हाच बेड जर आपण 3 फुटाचा पाडतोय तर सिंगल लाईनचा वापर करा, ड्रीपचा
सिंगल लाईनचा ड्रीपचा वापर करा. साधारणपणे 1 फूट किंवा अर्धा फुटाचा जरी ड्रीप असेल तर हरकत नाही. ज्यावेळेस सिंगल लॅटरल प्रसार होता तेव्हा 1 फुटाच्या पुढे जाऊ नका, 1.25 फुटावर जाऊ नका, 1.5 फुटावर, 2 फुटावरही जाऊ नका. 1 फुटाच्या आठ अर्धा फुटाची लॅटरल येते आणि 1 फुटाची लॅटरल येते. ते अर्धा आणि 1 फुटाची लॅटरचा वापर करत चला. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत, बळीचं जे तास मारून जी एक पद्धत आता आपल्याला मोठ्या प्रमाणात प्लांटेशन दिसतंय. जे काही बळीचं तास येत असतं तिला ती बळी किंवा 3 फाती नागर आपण म्हणत असतो, त्या पद्धतीने लागवड करा. आणि 3 यांचा सेपरेट वाफा आपण करत असतो. 1, 2 आणि 3 यांचा असा सेपरेट वाफा. 1, 2, 3 यांचा सेपरेट वाफा, मध्ये 1, 2 हे आणि सेपरेट वाफा असा आपण एक पत्रे लावून साईडला असा आपण एक वाफा आपण तयार करतो असतो. म्हणजे जे काही कांद्याचं वरती टोकावरती किंवा टेकडावरती असलेले जर रोपाची लागवड जर केली तर तिथे मरण्याचे चान्सेस हे निश्चितचपणे कमी होत आहे असं आपल्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण काय, याच्यामध्ये अंतर राहिलं शेतकरी मित्रांनो, की आपण बघितलं लागवडीचा प्रकार हा, पण अंतर काय असावं, जे काय अंतर आहे ते अंतर काय असावं, हा फार मोठा शोकांतिक आहे की वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या कांद्याची किंवा कांद्याची लागवड करीत असलेले शेतकऱ्यांकडून देखील. आता कसं आहे, कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात घाई होऊन जाते. एकाच वेळेस प्लांटेशन येतं ना, अशी घाई झाल्यामुळे काय होतं, जे काही लागवड करणारे लेबर आहेत किंवा आपण बायाच म्हणून बायांच्या साहाय्याने लागवड केली जाते, अशा बाया घाई गडबडीमध्ये निश्चितचपणे जी काही गई ती एक तर लांब वाढता आणि 2 रोपातील अंतर जवळ करून देतात. जी काही गई वाढता या गाय एक तर लांब करता आणि रोपातील अंतर जवळ करून टाकता. जे काही रोप आहे त्याच्यातील अंतर जवळ करून टाकता. अशा ठिकाणी लक्षात घ्या, ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतोय किंवा महाराष्ट्रभर बाहेर पाऊस पडलेला आहे, महाराष्ट्र के बाहर जो किसान भाई है, महाराष्ट्र के बाहर भी अच्छे से बारिश हुई है, तो यहाँ क्या होता है, जो कि सुबह सुबह जो हमने देखा है जो धुई, उसकी वजह से जो हमारा किसान भाई का नुकसान यहाँ बहुत ज्यादा होता है. जे काही धुकं येतं आणि धुकण बाजारामुळं इथं मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होतं. 2 रोपातील अंतर जवळ करून घेतलं आणि गई मधलं अंतर लांब केलं. त्याच्यामुळे अडचण अशा आल्या की नेमकं अंतर काय असावं ह्याच गोष्टी आपल्या लक्षात येते नाही. शेतकरी मित्रांनो, ICARच्या दृष्टीने जर विचार जर केला तर त्यांचं म्हणणं काय आहे, आता त्यांचं पण रिसर्च लेवलवरती काम आहे ICAR वाल्याचं, तर त्यांचं म्हणणं काय, एक 20 सेंटीमीटर 20 बाय 15 असं सेंटीमीटर असं प्लांटेशन करा. पण ही सुद्धा गई माझ्या अभ्यासानुसार खरंच थोडी जास्त लांब झाली. साधारणपणे तुम्ही 14 ते 15 सेंटीमीटर बाय एक आपण 10 ते 12 किंवा 7 ते 12 हे जरी अंतर वापरलं तरी हरकत नाही. माझ्या जर इंचामध्ये ठरवायचं जर ठरलं तर एक 5.5 इंच ते 5.5 बाय एक 3.5 ते 4 इंचापर्यंत तुम्ही निश्चितचपणे हे अंतर एकदम योग्य आहे. म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीनं जर ICARचं जर उत्पादनाचं लक्ष जर ठेवलं तर 55,560 झाडं किंवा रोपे एका हेक्टरमध्ये बसतात. आणि असं जर हे जर अंतर जर ठेवलं आपण तर माझ्या अंदाजे एक 6,300 याच्या आसपास रोपे सर्व जातात. हे अंतर म्हणजे माझ्या अभ्यासानुसार, गेल्या आता मी पण कांदा उत्पादक शेतकरी, माझ्या अभ्यासानुसार हे अंतर एकदम व्यवस्थित आहे, हरकत नाही. अंतर हा विषय फार महत्वाचा आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी की त्यामध्ये आपण कुठेतरी मागे येऊन बघितलं पाहिजे किंवा व्यवस्थित अंतर काय असावं या दृष्टीने विचार केला पाहिजे. आता माझं तर म्हणणं आहे, जर प्लांटेशन एखाद्या गोष्टीचं आपण प्लांटेशन करतोय कुठलंही क्रॉप असो, त्या ठिकाणी निश्चितचपणे आपल्याला लक्षात घ्या की त्या पिकाचा पुरेपूर अभ्यास सुरुवातीला करणं गरजेचं आहे. आणि असा अभ्यास जर पुरेपूर जर नसेल तर कुठल्या वेळेस कुठले न्यूट्रिशन आपल्याला द्यायचे झाडाला तेच कळत नाही. ह्या गोष्टी आता मोर रोगावरून चाललेलं आहे आपलं. दुसरा विषय, जमिनीला येणारा कडकपणा. जमिनीला येणारा कडकपणा हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि असा कडकपणा आल्यामुळे मुळांची पुरेशी वाढ न होणे. चांदवड विभागामध्ये किंवा चांदवड साईडचे जे शेतकरी
त्यांचे लक्षात घ्या 70 ते 80% चुनखडीच्या जमिनी आणि अशा चुनखडीच्या जमिनीमध्ये मुळी चालायला साधारणपणे अडचण येत असते. जमीन लवकर कडक होऊन येत असते आणि अशी जमीन लवकर कडक झाली. आता चित्ताचं जेवण पडतंय, त्या चित्ताच्या उन्हामध्ये जमीन तर मुळातच कडक बनते किंवा कडक एक लेअर होतो. कारण चित्ताच्या याच्यामध्ये कसं असतं, एक तर सकाळी किंवा सायंकाळी पाऊस होतो, पण दिवसभर उन्हाची एकदम कडक उन्हाची तीव्रता पडलेली असते. त्याच्यामुळे उन्हाच्या तीव्रतेमुळे जमिनीवरचा जो लेअर आहे, एक इंचाच्या आतचा लेअर, तो एकदम अतिशय कडक होतो आणि असा लेअर कडक झाल्यामुळे आपण थोडक्यात म्हणतो खारवा धरून घेणे. आणि असा खारवा धरून घेतल्यामुळे निश्चितचपणे तिथे जी काही जमीन आहे ती कडक आल्यामुळे मुळांची पूर्णपणे वाढ होत नाही. लक्षात घ्या, कांदा या पिकाची मुळी 14 इंचापर्यंत वाढत असते. 14 इंचाच्या पुढे 1 इंच, म्हणजे माझ्या अभ्यासानुसार 14 इंच, आणि आजच्या इतिहासामध्ये जर बघितलं तर 14 इंचापर्यंत एक शेवटची मुळी, म्हणजे 14 इंचापर्यंत व्यवस्थित वाढ झालेली असते. 14 इंचापर्यंत वाढलेली मुळी, जेवढी मुळी लांब, जेवढी मुळीला मुळीची जी काही लांबी ती लांब, तेवढी मुळी जी काही न्यूट्रिशन अपटेक करणार आहे ती न्यूट्रिशन लांबून अपटेक करणार आहे. आणि लांबून अपटेक झाल्यामुळे निश्चितचपणे झाडाची ग्रोथ चांगली राहणार आहे. हे लक्षात घ्या. इथे प्रॉब्लेम तोच येतोय, जर व्यवस्थितरित्या कांद्यामध्ये जर मुळीची वाढ जर झाली नाही तर निश्चितचपणे अडचण अशा येत्या की मुळीची वाढ न झाल्यामुळे न्यूट्रिशन व्यवस्थित भेटते नाही. ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहे. त्याच्यानंतर काय होतं, बादळ, धुई, धुकं, हे लक्षात घ्या. जर वरती शरीर रचना जर चांगली असेल झाडाची तर ते जमिनीमधनं न्यूट्रिशन मागणार आहेत. जर शरीर रचना जर चांगली असेल वरती, तर मग आपण इथं थोडक्यात, हा मुद्दा थोडा वेगळाच आहे, पण आपण इथं घेऊ करपा व बुरशीजन्य रोग. यामुळे देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे जे काही डंपिंग आहे त्याच्या समस्या आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर ह्याच्या काही गोष्टी आपण आता बघितल्या, याच्यातल्या काही गोष्टी राहून गेल्या असतील. याच्यामध्ये अजून एक सतत पाऊस जर चालू असेल तर पाणी साचून राहून मर. सतत पाऊस चालू आहे आणि पाणी जर साचून राहिलं, एकाच ठिकाणी पाणी जर साचलं, आणि असं पाणी साचल्यामुळे देखील मरीची समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसायला बघताय. आता पुढचा मुद्दा काय आपला, उपाययोजना. उपाययोजनामध्ये आपण दोन गोष्टी लक्षात ठेवलेल्या. एक तर जे काही प्रॅक्टिसेस आहे, आपल्या प्रॅक्टिसेसच खरं तर कुठेतरी आपण चेंज करायला हव्या. त्या प्रॅक्टिसेस मध्ये बदल करून आपण कसे उत्पादन वाढवू शकतो या गोष्टी. त्याच्यामुळे आपण प्रॅक्टिसेस मध्ये बदल आणि दुसरं एक, स्प्रे मॅनेजमेंट कुठली घ्यावी जे की मर होते, तो आपण मुद्दा पुढे बघणार आहे. पण प्रॅक्टिसेस मध्ये बदल, लागवडीचे अंतर आपण हा मुद्दा बघितला, तर ते अंतर काय करा, माझ्या अभ्यासानुसार 5.5 इंच ते साधारणपणे 3.5 बाय 3.5 ते 4 इंचापर्यंत तुम्ही लागवड करू शकता. म्हणजे रो टू रो डिस्टन्स तुम्हाला घ्यायचं आहे 5 इंच आणि रोपातील डिस्टन्स घ्यायचा आहे तुम्हाला 3 इंच, 3.5 ते 4 इंच हे रोपातील डिस्टन्स ठेवा. रो टू रो डिस्टन्स आपण बघितलं 5 इंचापर्यंत घ्यायचा आहे. हा एक बदल अतिशय महत्वाचा आहे आणि तो करायलाच हवा. लक्षात घ्या, जर प्लांट पॉप्युलेशन व्यवस्थित बसलं तर उत्पादन निश्चितपणे वाढणार. तो पुढचा दृष्टीने विचार झाला. पण जर प्लांट पॉप्युलेशन किंवा स्पेसिंग जर व्यवस्थित असेल तर तिथं निश्चितपणे कांद्याची पात आहे ती बादळ कमी जाते, बादळ धरतं. कारण कांद्याची पात ही अशी आहे की एकात एक जाते भविष्यामध्ये, आणि अशी एकात एक झाल्यामुळे बादळ झाड कंटिन्युअसली 12-12:30 वाजेपर्यंत देखील बादळ धरत असतं. तो एक बदल. त्याच्यानंतर जमिनीला येणारा कडकपणा. आता हा जो काही दुसरा मुद्दा आहे, जमिनीला येणारा कडकपणा, तर त्याच्यात प्रॅक्टिसेस काय, खुरपीच्या सहाय्याने हलवून देणे जमीन काय करायची, खुरपीच्या सहाय्याने हलवून द्यायची. ज्यावेळेस आपल्याला कडक वाटते अशा ठिकाणी जमीन निश्चितपणे खुरपीच्या सहाय्याने हलवून द्यायची. मग खुरपीच्या सहाय्याने हलवण्याच्या अगोदर कुठला तरी एखादा बेसल डोस टाकूनच द्यायचा, जेणेकरून तो वेल मिक्स होतो आणि
कुठलंही खत हे असं साधं बनत नाही, एक पेट्रोकेमिकल बनलेलं असतं, वेल मिक्स झाल्यामुळे त्याचे रिझल्टही चांगले येतात. आता तिसरा मुद्दा आहे मुळांची पुरेशी वाढ न होणे. आता हा जो काय मुद्दा आहे मुळांची पुरेशी वाढ, इथे निश्चितचपणे लक्षात घ्या, एक तर अमोनियम लिग्नोसल्फेट प्लस किंवा सल्फेट मार्केटमध्ये बऱ्याचशा नावांनी उपलब्ध आहे, लिग्नोफेट वगैरे अशा नावांनी बऱ्याचशा नावांनी उपलब्ध आहे. किंवा याला ह्युमिक ऍसिड, ज्यावेळेस 98% कुठल्याही कंपनीचा असो काय हरकत नाही, एकरी 500 ग्रॅम आणि अमोनियम लिग्नोसल्फेट 2 लिटर एकरी पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण कांद्याला फ्लडचं पाणी ज्यावेळेस देणार आहे आपण, त्यावेळेस प्लेन ह्युमिक ऍसिड किंवा प्लेन अमोनियम लिग्नोसल्फेट, किंवा जर तुम्हाला आऱ्या कमी दिसत आहे, कांद्याची मांड थोडी हे दिसते, तर इथे 12 वगैरे तुम्ही देखील घेऊ शकता, हरकत नाही. त्या स्वतःच्या प्लॉटच्या परिस्थितीनुसार बघा, तर आपल्या प्लॉटची परिस्थिती कशी आहे, प्लॉटचा कांद्याची वाढ कशी चाललेली आहे. जर वाढ अतिरिक्त होती तर ती वाढ थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागेल का, याच्यामधून तुम्ही देऊ शकता. वाढ जर अतिरिक्त होत असेल तर 0-7-20 किंवा 52-30 यासारख्या खतांचा वापर इथे तुम्ही निश्चितच करू शकता. पण जर मुळांचा जर अभाव वाटत असेल तर ह्या दोन्ही मधलं एक कुठलंही तुम्ही घेऊन, अमोनियम लिग्नोसल्फेट किंवा ह्युमिक ऍसिड, दोन्ही मधलं कुठलं घेऊन, ह्युमिक ऍसिड चालले, अमोनियम लिग्नोसल्फेट चालले, हरकत नाही. त्याच्यानंतर करपा व बुरशीजन्य रोग, हा मुद्दा तर पूर्ण वेगळा आहे, पण बऱ्याचशा वेळेस बराचसा आता व्हिडिओ मोठा होत चालतो, एक 16 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. काय होतं, बुरशीजन्य किंवा करप्याचे रोग, लक्षात घ्या, ज्यावेळेस धुई बादाळ अशा ठिकाणी आपल्याला पडतंय आपल्या कांदा पिकावरती, तर अशा ठिकाणी आपल्याला निश्चितचपणे धुई बादाळामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट बेसिसचे किंवा कॉपर बेसचा स्प्रे घेणं गरजेचं असतं. ज्यावेळेस कॉपर बेसचा किंवा कॉन्टॅक्ट बेसिसचा स्प्रे हा धुई बादाळामध्ये जाईल, तर धुई बादळ हटल्यानंतर आपले कांदा पात ही भुरकट किंवा एक सफेद लेअर आलेला दिसतो, आणि असा सफेद लेअर हे फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनला मदत करीत असतं. आणि जर साधारणपणे 7-8 तासाच्या वरती जर कांद्याच्या पातीवरती जर बादळ साचलेलं आहे, तर अशा ठिकाणी लक्षात घ्या, तिथं निश्चितचपणे पर्पल ब्लॉच यासारख्या रोगांचा अटॅक वाढत असतो. कांद्यावरील जी काही मेन डिसीज आपण ज्याला म्हणू, तो हा पर्पल ब्लॉच. तर अशा ठिकाणी निश्चितचपणे कॉन्टॅक्ट बेसिसचे स्प्रे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. एक तर Z78 संचार त्यावेळेस किंवा कॉपर आणि सल्फर याचा सुद्धा तुम्ही निश्चितचपणे वापर करू शकता. गुड एजंट आहे कॉपर, सॉइल बॉन्ड डिसीजला कव्हर करण्यासाठी गुड एजंट आपण त्याला म्हणू, स्प्रे मध्ये आपण बघणारच आहोत. त्याच्यानंतर सतत पाऊस चालू असला, कितीही पाऊस पडू द्या, कांदा पिकाला हरकत नाही लाल कांद्याला, पण लक्षात घ्या, पाणी साचायला नको. जर तुमच्या कांदा पिकामध्ये पाणी साचतंय तर असं साचलेलं पाणी काढून द्यायची, पाणी साचायला नको. लक्षात घ्या, असं साचलेलं पाणी आपल्याला कुठेतरी काढून देता आलंच पाहिजे, किंवा कुठेतरी काढून द्यायचा मार्ग बघा. प्लॉटमध्ये पाणी सहसा साचवून देऊ नका. अजून याच्यावर पाण्याचा मुद्दा चालू आहे म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, ज्या वर्षी निश्चितचपणे लक्षात घ्या की पाण्याची किंवा पाऊस जास्त असेल, अतिरिक्त असेल, तर पावसाळ्यामध्येच मी तर म्हणतो उंच बेड पाडून कांद्याचं प्लांटेशन हे लाल कांद्याचे काही शेतकरी करत आहे, कांद्याचं प्लांटेशन हे बोधावरतीच करत चला इथून पुढे. कारण काय होतंय, अतिरिक्त पाणी साचलं की झाडाला एरिएशन घ्यायला किंवा जी काही वापसा कंडिशन यायला पाहिजे ती लवकर येत नाही, आणि अशा वापसा कंडिशन लवकर न आल्यामुळे आपल्याला निश्चितचपणे झाड किंवा ते रोपटं जमिनीतून न्यूट्रिशन प्रॉपर उचलू शकत नाही. आणि असं प्रॉपर न्यूट्रिशन जर उचललं नाही झाडांनी, तर निश्चितचपणे झाडामध्ये एक स्ट्रेस, एक ताण निर्माण येतो, किंवा त्या रोपट्यामध्ये ताण निर्माण येतो. आणि असा रोपट्यामध्ये ताण निर्माण झालेला ताण तुम्ही कितीही नंतरून ताण आलेला आहे, मुळात ताण आधी आलेला आहे, तुम्ही कितीही सिलिकॉन बेस किंवा कुठलीही फवारणी घेतली तरी तो ताण पूर्णपणे कव्हर होत नाही. शेतकरी मित्रांनो, झाली आपली प्रॅक्टिसेस मधले बदल, उपाययोजनेमधले. आता आपण त्याच्यामध्येच जो काही पुढचा मुद्दा आपला बघणार आहोत स्प्रेचा, त्या अगोदर खर तर डम्पिंगचे, आता हे स्वतःच्या फील्डच्या अनुभवामधून सांगितले. लक्षात घ्या, कुठली शेती असो किंवा कुठला व्यवसाय किंवा कुठलीही गोष्ट असो, तर लक्षात घ्या, जर दोन्ही थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टींची जर सांगड जर घातली, तर आपण निश्चितचपणे मोठ्या प्रमाणात पुढे जाऊन शेतीमध्ये कुठल्याही भागामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये पुढे जाऊ निश्चित शकतो. त्याच्यामध्ये बघा, ही आपण जी काही कारणे बघितली, आता डम्पिंगच्या कारणांमधलाच हा एक मुद्दा आहे, तो की मी स्वतःहून थोडा मागे ठेवला होता. अजून कारणे काय, की अजून काहीतरी कारणे तर असतील. लक्षात घ्या,
त्याच्यामधले अजून कारणे, पहिला डम्पिंग ऑफ, दुसरा आहे याच्यामध्ये फ्युझॅरियम बेसल रॉट, तिसरा आहे आपला पिंक रॉट, चौथा आहे आपला ब्राउन रॉट, पाचवा आहे आपला याच्यामध्ये कोलॅटिटिकम ब्लाइट, हे फक्त डम्पिंगला येणार आहे किंवा ज्या गोष्टीमुळे डम्पिंग होती त्याच गोष्टी आपण इथे नोट डाऊन करून घेतलेल्या आहे. त्याच्यातली जर जे काही बॅक्टेरियल स्पॉट सॉफ्ट रॉट आहे, बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट, हे जे काही डम्पिंगला येणारी प्रॉब्लेम आहे, हे जे रॉड झाले, या रॉडला तर कव्हर करण्यासाठी एकच मेजर जर कोणी जर कव्हर करायचं असेल तर इथं लक्षात घ्या, कॉपर, 100% कॉपर कव्हर करणार. जर यामध्ये आता डिसीज जे आहे ते डिसीज आपण वेगळे बघणारच आहोत, पण यामध्ये लक्षात घ्या, हे जे काय मेजर तुम्हाला मी डिसीज सांगितले 100% डम्पिंगला कारणीभूत हेच आहेत. हे दोन जे आहे, कांद्याची चांगली साईज झाल्यानंतर हे दोन मेजर डिसीज आपल्याला त्यावरती दिसत असतात. कांद्याची चांगली मेजर साईज झाली की कांद्याचा जो काही मधला पातोडा आहे किंवा मधला भाग आहे, त्या मधल्या भागामध्ये पिंक कलर येत असतो मधल्या गाभाऱ्यामध्ये, आणि जो काही ब्राऊन आहे तो ब्राऊनचा देखील अशा साईडच्या बाहेरच्या साईडनं एक आपल्याला ब्राऊन कलरचा एक हे डेव्हलप झालेला दिसत असतो. शेतकरी मित्रांनो, अशा बऱ्याचशा या रोगांमुळे आपल्याला जे काही डम्पिंगच्या समस्या किंवा मर रोग आहे तो आपल्याला कांद्यामध्ये बघायला भेटत असतो. आता अशा मर रोगावरती उपाययोजना काय, आपण स्प्रे घेऊ शकतो की काही जर बरेचसे शेतकरी ड्रीपवरती देखील कांदे करत असतात, तर अशा वेळेस ड्रीपने काही सोडू शकतो का, किंवा कसं आपण याला कव्हर करतो, या सर्व गोष्टीचा आपण याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, पुन्हा एकदा बरेचसे जे काही जुने शेतकरी आहे माझे त्यांना माहितीच आहे, कुठल्याही कंपनीचं आपण इथे मार्केटिंग करतच नाही. कधी कधी काय होतं, जर मॉलिक्यूल सांगायचा जर प्रयत्न जर केला तर कधी कधी तिथं लक्षात येत नाही. जे काही आपले बाहेरचे शेतकरी, बाहेर शेतकऱ्यांपर्यंत आता आपल्या मराठी लँग्वेजमध्येच व्हिडिओ असतात, आणि त्याचमध्ये काय होतं की जे काही बाकीचे शेतकरी आहेत किंवा बरेचसे शेतकरी म्हणशाल का, मग बाहेरच्या शेतकऱ्यांची कॉन्टॅक्ट कसे झाले, लक्षात घ्या, इथं जे डायरेक्ट नाव सांगतो मी, जे की कराटे किंवा प्रोक्लेम किंवा डायरेक्ट कंपनीचं ट्रेड नेम सांगून देतो, त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या आपल्या व्हिडिओमधून बरंच लक्षात येते. तर असं पहिलं कॉम्बिनेशन आपलं की जे काही मर रोगाची समस्या आहे, मर रोगाची समस्येला पूर्णपणे कव्हर करण्यासाठी पहिलं आपलं कॉम्बिनेशन सिजंटा कंपनीचं रेडोमिल गोल्ड. जो डंपिंग हो रही है किसान भाइयों, उसके लिए हमारा पहला कॉम्बिनेशन जो है, जो सिजंटा कंपनी का रेडोमिल गोल्ड आता है, ये पूरा जो मैं डोज बता रहा हूँ ये 200 लीटर पानी के लिए है, ये ध्यान में रखिएगा. लक्षात ठेवा, 200 लीटर पाण्यासाठी रेडोमिल गोल्ड 250 ग्राम, उसमें सोलोमन, जो किसान भाइयों को थ्रिप्स या मावा या और जो कोई किसान जो अपने एरिया के हिसाब से जो अलग अलग नाम से बुलाते, और जो थ्रिप्स है उसके लिए सोलोमन 250 मिली. लक्षात घ्या, हे म्हणजे माझ्या अभ्यासानुसार जर डम्पिंग होत असेल तर एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे. फक्त इथं लक्षात घ्या, इसाबियन 500 मिली,
हे कॉम्बिनेशन अगदी बेस्ट आहे. फक्त पावडर मारायचं, पावडर मारताना लक्षात घ्या इथं काय करायचंय, जर मर जास्त होत असेल, अतिरिक्त मर दिसते, तर तिथे हा पावडर घेताना जर तुम्हाला 200 लिटर पाणी लागतंय तर तिथे 100 लिटर पाणी वाढवा लागलं पाहिजे. गच्च फवारणी इतकी गच्च घ्यायची की कांद्याच्या पाथीवरून सरळ जो काही पावडरीचा थेंब आहे तो रूट झोनच्या याच्यामध्ये येईल. अशी आपल्याला एक सुरुवातीला जर फवारणी जर घेतली तर हरकत नाही. आता त्याला दुसरा उपाययोजना म्हणून लक्षात घ्या, पहिले जो स्प्रे लिहित असतो मी, तो बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे की तो एकदम पॉवरफुल असतो. त्याच्यानंतर जसं जसं तो एक साधारण असतो. जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसे स्प्रे आपले थोडे जास्त पॉवरफुल होत चालतात. दुसरा स्प्रे मध्ये मर होत असेल तर मेरिऑन BASF कंपनीचे दूसरा जो स्प्रे बता रहा हूं मैं वो मेरिऑन है 80 मिली, उसके साथ साल्ट ऑफ फॉस्फोरस। ये जो है साल्ट ऑफ फॉस्फोरस, ये आपको लिक्विड नहीं लेना है, जो कि संचार और अदर नाम से आता है, वो नहीं लेना है हमें। वो मार्केट में जो है टप फाइट 90% वाला या जो प्रोफाइट 400 ग्राम 500 ग्राम। अभी यहाँ ध्यान में रखो, जिन किसानों को डंपिंग की जो कई प्याज में ज्यादा समस्या आ रही है, तो उनको ध्यान में ये रखना है कि जो हमारा डंपिंग हो रहा है, डंपिंग ज्यादा है तो इसका परसेंटेज थोड़ा बढ़ा लेना है, इसकी मात्रा थोड़ी बढ़ा लेनी। अब जो हमने टप फाइट 90 बोला है तो उसको तुम 750 तो 1200 ग्राम तक ले सकते। जब ज्यादा समस्या आ रही हो डंपिंग की तो आप ज्यादा ले सकते हो। प्रोफाइट भी है, आप यहाँ 400 600 800 ग्राम तक ले सकते हो, ये ध्यान में रखिएगा। लक्षात घ्या, जर समस्या जास्त येते तर तिथं टप फाइट 90 500 ग्राम किंवा 400 प्रोफाइट जे म्हणतोय 400 ग्राम, तर इथं वाढून घ्यायचं। जर मर आपल्याला जास्त दिसते, मरीच्या समस्या जर आपल्याला जास्त दिसत आहे तर तिथं निश्चितचपणे आपल्याला थोडी वाढून घेण्याची गरज असते, कारण जेवढा आपण वाढून घेऊ मात्रा त्यावेळेस त्याचे रिझल्ट आपल्याला व्यवस्थित बघायला भेटतील। त्याच्यानंतर तिसरा आपला जो स्प्रे आहे, तिसरा स्प्रे हा पण एक चांगलं कॉम्बिनेशन आहे। लक्षात घ्या, पिळे होत आहे कांद्याचे, रोपाचे पिळे होत आहे, रोपाला आपल्याला कुठेतरी पिळा दिसतोय पाथीला, त्या अशा वेळेस हा स्प्रे तुम्ही घेतला तरी चालेल। मर होतीये, मर वेळेस जरी तुम्ही हा स्प्रे घेतला तरी हरकत नाही। वेस्पा घ्यायचंय तुम्हाला 100 मिली 200 लिटर पाण्याला, त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे कवच। इथे कुमानचा वापर करू नका, कवचचा वापर करा। क्लोरोथायनोनिल जे आहे ते बेस्ट कंट्रोल ऑफ डंपिंग ऑफ, क्लोरोथायनोनिल डंपिंग ऑफला चांगलं कव्हर करत असतं। इथे कवच घ्या, साप घ्या, हरकत नाही। कवच साप 250 ग्राम, व याच्यामध्ये जर पात वाढती किंवा पाथीची पिळे होत आहे तर तिथे 04247 इंडिकेमची 500 ग्रॅम याप्रमाणे फवारणी टाका। वेस्पा साप किंवा वेस्पा कवच 4247 याप्रमाणे तुम्ही निश्चितपणे स्प्रे घेऊ शकता। ज्या शेतकरी बांधवांना आता हा एक सुद्धा अतिशय पॉवरफुल स्प्रे जरी आपण त्याला म्हटलं तरी हरकत नाही। लक्षात घ्या, हा जो काही स्प्रे मी सांगतोय तो एक पिळे असो, मर असो, त्याचबरोबर कांद्याला येणाऱ्या ज्या काही अडचणी असो, त्या बऱ्याचशा करपा किंवा पर्पल ब्लॉच असो किंवा ज्या काही समस्या आहेत, त्या बऱ्याचशा समस्या 70 ते 80% पर्यंत कव्हर करायचं काम करणार आहे। लक्षात घ्या, बुरशीजन्य जीवाणूजन्य रोग दोघांनाही काम करणार आहे, हरकत नाही। तर त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, वेरिडी 1 किलो घ्या। जर बादळ धुकं जास्त पडत असेल तर तिथं 1 किलो ट्रायकोडर्मा वेरिडी तुम्ही घ्या, एकरी एकरी। त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला घ्यायचं आहे बॅसिलस सबटिलिस। बॅसिलस सबटिलिस 500 ग्रॅम। बादळ असो धुका असो, धुक्यामध्ये बाजारामध्ये गच्च फवारणी टाकून द्यायची, फवारणी टाकायचा प्रकार तोच, पद्धत तीच। डायरेक्ट पाणी खाली रूट झोन मध्ये गेलं पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची, किंवा रूट झोन पर्यंत गेलं पाहिजे, हा चौथा स्प्रे। आणि शेवटचा आपला स्प्रे, शेतकरी मित्रांनो अक्षर लक्षात येत नसेल स्क्रीनशॉट काढून घ्या,
काही गोष्टी कळत नसतील तर कॉल नंबर बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे माहिती आहे, तिथं तुम्ही नंबर कॉल करून विचारून घेऊ शकता. हे जे काही हा जो काही स्प्रे, आता एक शेवटचा आपला एकदम पॉवरफुल स्प्रे राहिलेला आहे, की मरीच्या समस्या आपल्याला तिथे जास्त दिसत आहे, अशा ठिकाणी अतिशय जास्त आहे, तर त्याच ठिकाणी हा स्प्रे घ्या. नाही तर स्प्रे तुम्हाला काही विशेष घ्यायची गरज नाही जास्त. याच्या चारी मधला कुठला एक स्प्रे जरी टाकला तरी हरकत नाही, तरी आपल्या प्रॉब्लेम बरेचसे कव्हर होऊन जातील. आता पुढचा जो आहे, म्हणजे माझ्या अनुभवातून डम्पिंग असो मर असो, त्याला 5वा स्प्रे थोडा लाल पेनच यूज केला, वेगळा यूज करतो आपण. कितीही मेजर अटॅक असला मरीचा तरी तिथल्या तिथं कव्हर होईल, हा माझ्या अनुभवातला स्प्रे. लक्षात घ्या, इथे वापरायचे तुम्हाला शामीर, आदामा कंपनीचे शामीर 250 मिली 200 लिटर पाण्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे टिल्ट, फक्त 40 मिली. फवारणी देताना गच्च द्या. 500 मिली पाणी, जर 500 लिटर औषध जर तुम्ही एकरी प्रमाणे जरी तुम्ही 500 मिलीपर्यंत जर गेले, टिल्टचं प्रमाण 200 लिटर पाण्यासाठी एवढं 40 मिली ठेवा. कितीही पिळे पडलेले असो, कितीही कांद्याची मेजर तुम्हाला अटॅक दिसत असो, कितीही मेजर, तिथल्या तिथे जागी थांबून जाईल. शामीर मध्ये ट्युबॅकॉनोझॉल प्लस कॅप्टन आहे. डम्पिंगच्या ज्या काही समस्या असतील, आणि टिल्ट तुम्हाला माहितीच आहे प्रोपिकॅनोझॉल, त्याच्यामुळे पूर्णपणे दोघांचं कॉम्बिनेशन इतकं खतरनाक बनतं की पूर्णपणे पिळे होत असो, त्याचबरोबर मर असो किंवा पर्पल ब्लॉच असो, या सर्व गोष्टी ह्या स्प्रेने तुम्हाला कव्हर झालेल्या दिसतील. शामीर 250 मिली, टिल्ट 40 मिली, त्याच्यावरती 40 मिलीच्या वरती जाऊ नका. शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा पिकामध्ये आपले शेतकरी शेड्यूल घेत आहे, हरकत नाही. असंच मी तर म्हणतो सातार सुद्धा एक डायरेक्ट ऑनलाईन विश्वास ठेवून शेड्यूल घेणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. कारण अशा ठिकाणी एक विश्वास ठेवूनच आपल्याला शेड्यूल घ्यायला लागते. कधी कधी शेड्यूल घेऊनही, आता आपलं शेड्यूल नाही बाहेरही, किंवा बाहेरचं नाही आपलं शेड्यूल घेऊन कधी कधी अडचणी अशा आहेत त्या की पावसाची ज्या काही समस्या असते, अति पाऊस साधारणपणे एक 72-73 तास जे काही झाड आहे ते आपलं पूर्णपणे पाण्यामध्ये असतं, आणि अशा ठिकाणी स्प्रे घ्यायला जमलं नाही तर तिथे निश्चितचपणे प्लॉट खराब होतो. ती निसर्गाकडूनच कधी कधी आपल्याला एक हानीच असते असं समजा. अशा ठिकाणी जर अडचणी आल्या तर तिथं सहसा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण जर शेड्यूल व्यवस्थित फॉलो जर केलं तुम्ही, तर निश्चितचपणे अडचणी येते नाही, ते कुठलाही क्रॉप असो. जर प्रॉपर शेड्यूल जर फॉलो केलं तर अडचणी येत नाही, पण निसर्गाने जर आपल्याला साथ जर दिली नाही तर तिथे अडचणी येऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, मी असं म्हणतच नाही की माझ्याकडूनच नाही, पण प्री प्लॅनिंग आपल्या क्रॉपचं असणं फार गरजेचं आहे. कुठलाही क्रॉप असो, जर आपण प्लांटेशन करतो, आता कांदाच नाही तर इतर कुठल्याही क्रॉपचं प्लांटेशन आपण करतोय, तर त्याचं प्री प्लॅन स्वतःहून तयार करा. मी तर म्हणतो स्वतःच, का आपल्याला मॅनेजमेंट कसं ठेवायचंय. मान्य की काही काही शेतकऱ्यांकडे परिस्थिती अशी का वेळ नाही भेटत, एकच शेतकरी असतो, क्षेत्र जास्त असतं, पण आपल्या क्षेत्राचं जर प्री प्लॅनिंग जर तुम्ही जर व्यवस्थित जर केलं तर तिथं समस्या येणार, पण त्या समस्याला एक तोंड कसं द्यायचं ते आपल्याकडं एक आयडिया येऊन जाते असते. तर त्याच्यामुळे माझ्याकडूनच नाही, बाहेर जर कोणीही जर तुम्ही जर शेड्यूल जर तुम्ही तयार करून जर घेतलं तरी हरकत नाही, पण शेड्यूल असू द्या. शेड्यूल म्हणजे हा एक आपल्याला आधार असतो, एक आरसा असतो की आपल्याला चालायचं कसं आहे, आपल्याला पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनात चालायचं कसं आहे, आपल्या पिकाचे न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसे असावे, आपल्या पिकामध्ये स्प्रे मॅनेजमेंट कसे ठेवावे, या सर्व गोष्टींचा त्याच्यावरती उल्लेख केलेला असतो. तर माझ्याकडूनच नाही, बाहेर कोणीही जर व्यवस्थित शेड्यूल जर तुम्हाला भेटत असेल तर त्यांच्याकडून शेड्यूल घ्या. आपलं शेड्यूल जर शेतकरी फॉलो करत असेल तर खरंच उत्कृष्ट शेड्यूल असतं, बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे. अजूनही ज्या ज्या शेतकऱ्यांना शेड्यूल हवंय त्यांनी आपल्याला निश्चितपणे संपर्क करा. इव्हन आपलं द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंब, पेरू, अक्षरशः आलं, त्याचबरोबर आता जम्बू मधले म्हणजे साधारणपणे 2 फार्मर आपले जो काही बाहेरचे जम्बू मधले, तर त्यांनी देखील ऑनलाईन व्हिडिओ बघूनच आपलं शेड्यूल घेतलंय. उन किसान भाइयों का मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ की जो आपने जो शेड्यूल लिया है आपने उसका भी रिस्पॉन्स अच्छा दिया है. ज्या शेतकऱ्यांना आपलं शेड्यूल पाहिजे निश्चितचपणे शेड्यूल घ्या. शेड्यूल आपण प्रॉपर बनवून देत असतो, हँड रिटन शेड्यूल असतं, आणि समस्या येतात पण त्या कमी येतात हे लक्षात घ्या, किंवा आपल्याकडे त्या समस्यांना तोंड देण्याची एक आधी आरसा असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे लक्षात येतात. शेतकरी मित्रांनो,
शेवटपर्यंत माझी व्हिडिओ बघितली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. चला तर मग, धन्यवाद.